नमस्कार, सहर्ष स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण माहिती. महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून नवीन शासन निर्णय म्हणजे जी आर जो आहे तो काढण्यात आलेला आहे आणि या जी-आरनुसार खुशखबर आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून लाभार्थ्यांचा आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आम्हाला पैसे कधी जमा होणार. संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार, त्याचबरोबर चा हप्ता तर कधी मिळणार आहे हा प्रश्नच आहे. परंतु नोव्हेंबरचे देखील पैसे बऱ्याच लाभार्थ्यांना मिळालेले नाहीत आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये काही दिव्यांग बांधवांना 2,500 मिळालेले आहेत. उर्वरित दिव्यांग बांधवांना 2,500 रुपये मिळालेले नाहीत. तर ते विचारत आहेत आम्हाला ऑक्टोबर नोव्हेंबरचे 2,500 रुपये मिळतील का. आणि जे इतर योजनेचे लाभार्थी आहेत, मग वृद्धापकाळ योजनेचे लाभार्थी असतील, माझ्या विधवा भगिनी असतील, त्याचबरोबर श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असतील, ते विचारत आहेत की 1,500चा हप्ता आम्हाला वेळेवर जमा झालेला नाही, नोव्हेंबरचा हा कधी मिळणार. तर पहा, या संदर्भात आपण माहिती पाहणारच आहोत. परंतु सगळ्यात मोठी खुशखबर आलेली आहे महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून. संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये जे लाभार्थी आहेत त्यामध्ये जे दिव्यांग बांधव आहेत, या दिव्यांग बांधवांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे एक ऐतिहासिक निर्णय. सगळ्यात मोठा निर्णय आहे, सगळ्यात महत्त्वपूर्ण माहिती आहे. आणि हा जो निर्णय आहे तो नेमका निर्णय आता आपण थेट पाहूया. तुम्हाला माहीत असेल, महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात पदभरती केली जात आहे आणि आता राज्यामध्ये पोलीस महासंचालक कार्यालयाच्या अंतर्गत दिव्यांग बांधवांची भरती केली जाणार आहे. होय, बरोबर ऐकलं आहे तुम्ही. गट क आणि ड संवर्गातील पदभरतीमध्ये आता दिव्यांग बांधवांचा समावेश करण्यात येणार आहे. दिव्यांगांची भरती त्या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि त्या संदर्भातला ऑफिशियल शासन निर्णय, ऑफिशियल जी-आर जो आहे तो 5 तारखेला आलेला आहे. 5 तारखेच्या शासन निर्णयानुसार राज्यातील जे दिव्यांग बांधव आहेत, या दिव्यांग बांधवांसाठी सगळ्यात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. पोलीस महासंचालक कार्यालयामध्ये विविध पदं जी आहेत ती रिक्त आहेत आणि ही जी रिक्त पदं आहेत म्हणजे दिव्यांग बांधवांसाठी ही पदं आता रिक्त आहेत आणि या रिक्त पदांमध्ये दिव्यांग बांधवांची भरती केली जाणार आहे. त्यामुळे तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. थेट पोलीस महासंचालक कार्यालयामध्ये तुमची नियुक्ती होऊ शकते. या संदर्भातला शासन निर्णय आलेला असून लवकरच ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात येईल आणि या भरती प्रक्रियेमध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला थेट त्या ठिकाणी पोलीस महासंचालक कार्यालयामध्ये नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. दिव्यांग बांधवांना यापेक्षा मोठा सुखकारक धक्का असू शकत नाही. कारण पहा, हा हप्ता तर काय क्षुल्लक गोष्ट आहे. 2,500 रुपये म्हणजे एक तुटपुंजी रक्कम आहे तुमच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी. परंतु शासनाच्या माध्यमातून जी भरती प्रक्रिया केली जात आहे, या भरती प्रक्रियेमध्ये जर तुमचा समावेश झाला, तुमची त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली तर नक्कीच तुमचं आयुष्य जे आहे ते बदलणार आहे. शासनाच्या माध्यमातून भरती प्रक्रिया करण्यात येत आहे आणि गट क आणि ड संवर्गामध्ये वेगवेगळ्या पदांसाठी दिव्यांगांसाठी जागा तिथं राखीव असणार आहेत. 4% जे आरक्षण आहे ते थेट लागू करण्यासंदर्भातलं एक शासनाकडे पत्र पाठवण्यात आलेलं होतं. तुमच्यापैकीच एक दिव्यांग बांधव आहेत आणि त्यांनी या सर्व गोष्टींचा पाठपुरावा केला होता आणि त्यांच्या या पाठपुराव्याला यश आलेलं आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून त्यांची दखल घेण्यात आलेली आहे आणि आता दिव्यांगांसाठी अशा पद्धतीने पदभरती राबवण्यात येत आहे. तर आहे की नाही सगळ्यात मोठा निर्णय, महत्त्वपूर्ण माहिती. आता ही झाली महत्त्वपूर्ण माहिती दिव्यांग भरती संदर्भातली. परंतु आपला मेन महत्त्वाचा मुद्दा म्हणजे डिसेंबरचा हप्ता कधी जमा होणार. शासनाकडून या प्रश्नाचं उत्तर म्हणजे अनुत्तरित आहे. तारीख फिक्स झालेली आहे का, तर तारीख आणखीन आलेली नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ता सध्या आधार व्हेरिफिकेशनचं काम सुरू आहे. आधार व्हेरिफिकेशनचं काम कधीपर्यंत संपूर्ण होईल, कधीपर्यंत पूर्ण होईल हे आणखीन सांगता येत नाही. आधार व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतर शासन निर्णय येईल. शासन निर्णयामध्ये निधी मंजूर करण्यात येईल. निधी मंजूर झाल्याच्या नंतर पोर्टलवरती
तारीख डिक्लेअर करण्यात येईल आणि तारीख डिक्लेअर केल्याच्यानंतर प्रत्यक्षात हप्ता वितरणाला सुरुवात होईल. आता शासन निर्णयानुसार पहा, ऑक्टोबरपासून जे लाभार्थ्यांना अनुदान जे आहे ते पेंडिंग आहे. दिव्यांग बांधवांना देखील हे अनुदान पेंडिंग आहे. त्याचबरोबर इतर लाभार्थ्यांनाही पेंडिंग अनुदान आहे. तर जे पेंडिंग अनुदान आहे ते अगोदर जमा करायला पाहिजे. हप्ते वेळेवर शासनाने दिले पाहिजेत. या संदर्भातला शासन निर्णय आला की मी आपल्या चॅनलवर तुम्हाला तो कळवण्यात येणार आहे. परंतु आणखीन तो आलेला नाही. आजचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दिव्यांगांसाठी पदभरती राबवण्यात येत आहे आणि या पदभरतीमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पदांसाठी संधी असणार आहे. तर या पदभरतीमध्ये तुम्हाला कशा पद्धतीने सामावून घेतलं जाणार आहे, त्याचबरोबर या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या पुढील अपडेट आपण जाणूनच घेणार आहोत. जशी शासनाकडनं माहिती येईल ती मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आता पैसे कधी येणार, तर हा मुद्दा पोर्टलवरती तारीख जाहीर झाल्याच्या नंतरच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे आपल्याला वाट पाहण्याशिवाय दुसरं काहीही करता येणार नाही. वाट पाहावी लागणार आहे. 10 तारखेपर्यंत अंदाजितपणे आपण शासन निर्णय येऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे 10 तारखेपर्यंत. आणि प्रत्यक्ष पैसे जे आहेत ते पहा, नोव्हेंबरमध्ये ज्या पद्धतीने एंडिंगला जमा झाले त्याच पद्धतीने महिन्याच्या म्हणजे डिसेंबर महिन्याच्या एंडिंग म्हणजे शेवटच्या आठवड्यामध्ये शक्यता आहे या संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना हप्ता जमा करण्यात येईल.